मंडळी रामकृष्ण हरी. मंडळी, बोलण्याविषयी आपण बोलत होतो. खरं तर आपलं बोलणं प्रेमळ असावं, आपलं बोलणं सत्य असावं आणि सत्य आणि प्रेमळ बोलणं कधीही वाया जात नाही. म्हणूनच बोलण्यामध्ये प्रेम आवश्यक आहे, वरवरचं बोलणं उपयोगाचं नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, प्रीतीची या बोला नाही पेच पाड, भल तैसे गोड करुणी घेई. इतरांनाही आपलंसं करून घेता येईल अशा पद्धतीचं आपलं बोलणं असावं. खरं तर आपल्या 4 प्रेमळ शब्दामुळे आपल्याला माणसं जोडता येतात आणि म्हणून आपले शब्द हे इतरांना सुखावणारे असावे. आपलं बोलणं हे इतरांना आनंद देणारं असावं. एखादा लबाड माणूस असेल त्याची भाषा मात्र वेगळीच असते. तो नेहमी वरवरचं बोलत असतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी खोटी स्तुती तो करत असतो. त्याच्या भाषेत आपल्याला कधीही गोडवा आढळत नाही. याविषयी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, लटक्याची वाणी वचनाचा संवाद, नाही कोणा वाद रुचो येत. म्हणूनच आपण इतरांशी बोलताना मनापासून बोलावं. मनात एक विचार आणि प्रत्यक्षात बोलणं वेगळं हे व्यवहारात प्रभावी ठरत नाही. म्हणूनच जे बोलायचंय ते मनापासून बोला. धन्यवाद.